पण येतं यार. डिझनीला वाटतं ना तुम्ही. एक ससा आणि एक ससीन अंबरनाथच्या जंगलामधनं. मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत. फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे थर्सडे आणि कामाची सुरुवात सकाळी सकाळी झाली होती 8 वाजता आणि नाश्ता थोडा लेटच होतोय ऍक्च्युली, कारण की मी कृतिकाला बोलतो थांब जरा कामाच्या मध्ये 10-11 कधी वाजलं तर समजत नाही. तर आज कृतिकाने बनवले आहेत घावणे आणि चटणी. मी तुम्हाला दाखवतो. तर हे आहेत घावणे. मी 3 घावणे घालले आणि ही चटणी आहे. आणि ती चटणी बनवायसाठी खाली नारळ आणायला गेलेली. म्हणजे आमच्या इथे मिळतात विंग मध्ये, पण काय नाही मिळालं, संपले होते. मग हे तुझे आज डोक्यात कसं घावणे अचानक बनवायचे? म्हणजे तू फ्युचर काहीतरी प्लॅन करतेस का? कोणाला नाश्ता पाहिजे असेल ते पोहे किंवा असं उपमा किंवा हे घावणे किंवा डोसा इडली सोसायटीमध्ये, तर प्लीज सोसायटीमध्ये कोण बघत असेल की आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता सोसायटीच्या ग्रुपवरती. आता मी खातो, मला भूक लागली जरा. आणि मला हे आज असं क्लिक झालं की मी 2 दिवसांपासून झाडांना पाणीच नाही घातलं, कारण मी असं गुलाबाचं पान बघितलं, ते पडलं होतं. मला आठवलं की यार मी झाडांना पाणीच नाही घातलं 2 दिवस. मी आता उठून पाणी घातलं. आता मी हा नाश्ता करतो. व्लॉगला मी सुरुवात केली, दिवसाला सुरुवात केली. आता लेट्स सी हाऊ द डेज. हा दिवस जो आहे, डेज बोलणार होतो, हाऊ जरा फंबल. भूक लागली असेल, मी काय पण बडबडतो ऍक्च्युली. तर आता बघू कसा दिवस जातो. जसा दिवस जाईल तसा मी तुम्हाला नक्कीच सांगेन, तुम्हाला दिसेल पण. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांनी कमेंट केला हो आम्ही गावी चाललो. प्लीज मेरे जले पे नमक मत छिडको. मला माहित आहे किती एक्साइटमेंट असते होळीच्या दिवशी. हा मी विचारलं पण सांगितलं पण मला आता असं नाही की यार मी जात नाही ना यावर्षी. पण 4 दिवस तर मी जाऊ शकतो कसं पण करून, मी जर जुगाड गेला तर लेट्स सी. अजून तर काय डिसाइडेड नाही. हा असं राग नका मानू, मीच तुम्हाला विचारलं, तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं. पण मला आता थोडंसं, मला पण असं सगळे आता तयारी करतायत आणि बरेच युट्यूबरचे व्हिडिओ बघतो आम्ही गावी निघालोय. तर असं मला पण वाटतं की मी पण निघालो पाहिजे ना, जरा करवंत तरी मिळतील खायला तेवढी तरी. चला आता मी नाश्ता करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. तर आता मी, तुम्हाला असं वाटलं असेल हा भाई असं बेडवर झोपून का व्लॉगिंग करतो. तर आता संध्याकाळी 7 वाजल्यात. मी जस्ट लॅपटॉप बंद केला. सकाळी 8 वाजता आणि आता संध्याकाळी 7 म्हणजे 11 तास झाले असतील. तर मला एवढा कंटाळा आला की मी आज, म्हणजे आहे गुरुवार, शुक्रवारी माझ्या जिमला नॉर्मली सुट्टी असते, कारण शुक्रवारी जिम बंद असते. ते फ्रायडे MIDC जिकडे असते तिथे फ्रायडे बंद असतं. इकडे अंबरनाथला पण MIDC, फ्रायडेला इकडे जिम बंद असते. तर मला आजच कंटाळा आलाय, कारण की थोडं एक्झॉस्ट झालं. पण मी आज तरीही जिमला जाईन, पण मी आज थोडा लेट जाईल. मी कृतिकाला बोललो जरा मला कंटाळा आलाय. नॉर्मली मी खरं सांगू ना, मी बेडरूम मध्ये येत नाही ह्या टायमाला. मी रात्री झोपायलाच येतो पडत, त्याला मी तिथे बाहेर हॉलमध्येच पडलेलो असतो. तसं माझं खरं एवढं काही मोठं नाही. आणि खरं सांगू मला खरंच कंटाळा आला असं उठून बोलायला. आय एम सॉरी, पण कोणी ऑफेंड न होता, 1 मिनिट मी उठतोच, नाही तर बरेच जण ऑफेंड होतील, म्हणजे अरे काय आला, चरबी आली का, असं काही नाहीये. तर मला मगाशी ताईचा फोन आला होता. ताईचा फोन आला ना तुला? काय बोलली ताई? काय अस्मीला घेताय का तुम्ही? अडॉप्ट करताय का? अस्मीसाठी चाललेला फोन. खरंच घेताय का? खरंच घेतलं. तिची मम्मी पण वैतागली तिला की बाबा एकदा घेऊन टाका तिला. असं काही नाहीये, असं जिगर का तुकडा आहे, म्हणजे काटेरी फळ आहे ते आमचं. गोड आहे पण एकदम रागीट आहे. तर आता मी फटाफट चहा पितो. चहा पिल्यानंतर मी कोल्हापूरवरून चप्पल आणली. तुम्हाला लक्षात आहे का? म्हणजे मी लास्ट टाइम कोल्हापूरला गेलो होतो, तिकडे मी कोल्हापुरी चप्पल घेतली. त्याची मी हालत दाखवतो, म्हणजे हालत खूप बेकार झाली होती. मी तुला थोडंसं रिपेअर केलं, पण मी तुम्हाला त्याची थोडी कंडिशन दाखवतो, ठीक आहे? चहा पितो आणि मग तुम्हाला भेटतो. काय ऍक्टिंग करते, मागे बस अशी लपून बसते. आणि हो हा एक गोष्ट, ती माझ्या मागे बसती की ती प्रेग्नेंट नाही सध्या. म्हणजे
असं नाही माझ्या मागे बसली, कारण की काल जो व्हिडिओ होता ना आज पण मागे बसली, तर ते कमेंट होता ना की ती मागे बसली प्रेग्नेंट, तर ती प्रेग्नेंट सध्या नाही. जर जशी गुड न्यूज असेल तर मी तुला फर्स्ट 3 मंथ्स नाही सांगणार, नंतरच्या 3 मंथ्स पण सांगेन. ठीक आहे, हे पण सांगून देतोय. ठीक आहे. आता मी जस्ट ना म्हणजे मी कॅमेरा बंद केला आणि त्याच्यानंतर मी ना कृतिकेला एक प्रश्न विचारला. एक मिनिट जरा थांबा, मी तिच्या समोरच तिला प्रश्न हा विचारतो. थांबा जरा. विचारला, हे जे मंगळसूत्र आहे ना ह्याच्यामध्ये हे 2 वाट्या काय, नवरा तर एकच आहे, 2-2 वाट्या का? तुला उत्तर काय दिलं मला तू परत? ते मला आवडलं, जरा ते उत्तर दे परत. ते 2 वाटे त्याच्यात, एक सासरचं आणि माहेरचं. ते मला जर सांगितलं तसं सांग ना बावट. तसं नाही सांगू शकत नाही, मला काय बोलली ते सांग एकदम जरा एक्सप्लेन कर. त्याने असं रागामध्ये मला विचारलं, हे काय हा नवरा एकच आता 2-2 कशाला काय असं बोलला. त्याच्यामुळे मी त्याला त्याच रोखात उत्तर दिलं की कसं असतं की नवऱ्यांना काय एकच घर असतं ना त्यांचं सांभाळायचं, पण बायकांना जबाबदारी असते एक सासरचं माहेरचं. तुमच्यासाठी काय म्हणजे असं आहे, एक ते काय बोलतो डवली, काय बोलतो? हा डवली ती असते सासरची, एक असते माहेरची. पण ही जी बोलली ती चुकीचं बोललो. काय बोललीस? पण माझी तर 2-2 घर आहेत, मी तर दोन्ही साईडला आहे. मैं तो दोनों टीम से खेलता हूँ, कॉमन मॅन. अरे यार आता ना जरा अरे काय काय बघा, हिच्या मोबाईलवर पाय पडला माझा. ही कुठे पण मोबाईल ठेवते, हिचं असंच आहे. कंटाळले असते. नाही तुम्ही त्याच्या पहिले बघा, हे तुमच्या असं घरी सुकवतात का? बघा आमच्या इकडे बघा गावणे करायला तिने तांदूळ सुकत घातलेत, आणि कोणाच्या घरी घंटी वाजते आणि घंटी संध्याकाळ झाली. तुम्ही बरेच दिवस डोंगर असेल बघायला, तर बघितलं ना, हे बघा डोंगर. आता तर गरमी आहे ना, तर थोडं गवत कमी झालंय. छान वाटतं पण बाहेर क्लायमेट. आणि तुम्हाला तिकडे क्लब हाऊस दाखवलं ना, बघ क्लब हाऊसची हाईट बघा, तेवढ्या फ्लोअरवरती गेला होता तो साप. आणि माझा नवरा थोडासा चुकलेला आहे सांगण्यासाठी. काय? दॅट इज नॉट फॉर घावणे. जोरात बोल तुझ्या सुरीला वॉल्यूम वाढव. पीठ आहे ते घावण्याचं नाहीये, कारण आपल्याकडे आपल्या कोकण वैभवचं स्पेशल घावण्याचं पीठ मिळतं, ते आहे भाकरीसाठी. लाईट्स ऑन झाले तुझ्या बोलता. हा बोल पुढे बोल, सॉरी इंटरप्ट केलं. ते आहे भाकरीसाठी. ओके, भाकरीसाठी गेलंस का? ते अजून आता करणार आहे ते. आणि ऍक्च्युली मला थोडे मोदक पण बनवायचे, त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. तर भाकरी पण होईल आणि सगळं छान वाटतं इकडे. अशी जरा अजून बाहेर आहे, थोडीशी बाहेर आहे. तरी मुंडी बाहेर का? तिकडे डोंगर नाही, एवढी नको बाहेर येऊ. नाही एवढं बाहेर नको येऊ का? तुम्हाला मुंडी बाहेर काढायला सांगितलं? मुंडी जरा बाहेर काढ म्हणून. चल आता चहा दे, चल भरपूर बहुत हो गया जरा. चल चाय दे. नाही काय गरज आहे तुला पुढे यायची? काय गरज? अशीच राहा सस्पेन्स. आता झालं काय माहिती का, आता ह्याच्या अगोदर हिचा वेगळा आउटफिट होता. झालं काय, मी जिम मध्ये मी बघा टी शर्ट मध्ये म्हणजे मी आंघोळी केली, समजून जायचं. ठीक आहे. तर मी जिमला लेट गेलो, 8 वाजता गेलो, आज लेट गेला. 9:30 आलो आणि आंघोळ केली. तर मी चुकून शॉवरचं जे असतं ना टॅप, ते मी तसंच ठेवलं. आणि आता ही गेली बाथरूमला आणि नळ चालू केला. चांगली भिजली आहे तिची आंघोळ. एकदम फास्ट मध्ये चालू केलं पायावरती पाणी घेण्यासाठी असं, आणि जेवढा फास्ट जोरात चालू केलं तेवढ्या फास्ट जोरातून माझ्या डोक्यावरती पाणी पडलं. सगळं टी शर्ट सगळं चोरलं झालं. यशवान भाऊ तुला ते आशीर्वाद मिळाला. तर हा बाय द वे, अरे मी उभा राहिलो तर ही खालीच गेली. तर हा जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं तुम्ही सगळे आम्हाला बोलता की तुम्ही असेच हसत राहा आणि आम्हाला पण हसवत राहा. तर मी असं विचार केला की हा छोटासा ब्लॉग तर मी केलाय, तर जाता थोडंसं एक कॉमेडी करून जातो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्नॅपचॅट ऍप्लिकेशन बऱ्याच जणांनी वापरायचं. बरेच जण असतील ज्यांना स्नॅपचॅट बद्दल नसेल माहिती, म्हणजे जर नसेल माहिती तर आज माहिती पडेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ना असे भारी फिल्टर्स येतात. म्हणजे मी बरेचदा कॉमेडी केली. म्हणजे ते कॅमेराचं ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये बघून आपले वेगळ्या प्रकारे आपण फोटो काढू शकतो. 1 मिनिट थांबा प्लीज, लाईट्स कमी पडते जरा, आमच्याकडे भरपूर लाईट आहे. तर हा
मी त्याच्यामध्ये पलतचा कॅरेक्टर प्ले केला होता आणि मी बघितलेला पण तो पलत आणि हिने चुटकी केली होता आणि त्यावरती खूप प्रेम मिळालं. म्हणजे समीर जुजू आणि श्रद्धाताईने तर म्हणजे वन ऑफ दॅट प्रेम उदाहरण द्यायचं तर की त्या दोघांनी सांगितलेलं की ती सिरीज तुम्ही सुरू करा कारण ती खूप छान म्हणजे भारी होतं ते शरदचं. आणि पलत आहे मी पलत ठीक आहे ते सोडा पलत आता तो पलतला राहू दे तिकडे तो येईल तेव्हा बघू. हा मी हे म्हणत होतो आज आम्ही छोटासा चॅलेंज करणार आहे. बरेच जण विचारतात चॅलेंज आणि हा चॅलेंज जेव्हा अवनी बघेल ना तर ती मला काका मला तुमच्यावर हा चॅलेंज करायचा आहे असंच ती बोलणार आहे. तसंही मी मलाडला जाणार तर मी करेन तिच्यावर चॅलेंज. तर ह्याच्यामध्ये असं आहे सिम्पलचा चॅलेंज आहे. बऱ्याच जणी युट्यूबवर केला पण आहे पण आम्ही पण एकदा ट्राय मारून बघतो. म्हणजे असं त्यांचा बघून नाही करत आहे बस मला करायचं होतं म्हणून मी करतो. तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का आम्ही स्नॅपचॅटचे फिल्टर्स ओपन करणार. पहिले आपण तोंडामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं हा आणि तो फिल्टर ऑन करायचा. जो पण तो फिल्टर पासून बघून हसला नाही तो जिंकला. फुरकन बाहेर येणार फुरकन नाही आलं पाहिजे ते फुरकन अटकून ठेवायचं. ठीक आहे तर असं आम्ही ठसका पण लागू शकतो. उसके लिए आप जिम्मेदार हो. इसके लिए मी काय नाही करू शकत नाही. चॅलेंज करायचं तर वाय ठसका वासका लागला तर काय ठसका लागला ठीक आहे. तर ह्याच 2 मिनिटं पॉज घेतो मी थोडा सेटअप करायला लागेल त्यासाठी आणि 4 किंवा 5 असे फेसेस घेऊ आम्ही. 5-6 जास्त वेळ नाही लागणार खरंच नाही लागणार कारण आम्ही एक आता छोटासा ट्राय करून बघितला ना. तुम्हाला मी एक कॉमेडी दाखवू का थांबा जरा मी तुम्हाला ह्या साईडला कॉमेडी दिसत असेल बघा फुल टाइम म्हणजे आम्ही एक ट्रायल अँड एरर असं करत होतो जरा ट्राय बघत होतो. ठीक आहे आता आम्ही ह्या चॅलेंजला स्टेज वरती ऑन स्टेज येतो आणि मग भेटतो चला. आईला पाणी इथपर्यंत आलं. ओके होतं हे ओके असेल ना. आणि हे जरा तुझं ना नाही तर असंच पाणी संपवशील तू गिळूनच. अजून एक ग्लास आणून ठेव. हा पहिल्यामध्ये हसेल पण हे असं ठेवून आलं कसं ठेवू होतं. अरे असं ठेवलं तरी आलं असं ठेवावं लागेल आणि असं करावं लागेल. असं ठेव थांब 1 मिनिट मी बघते. आता जे हे केलेलं ना तरी पण येतं यार. डिझनी वाला वाटतं ना तुम्ही बॉडी बिल्डर डिझनी. असं नाहीये मग असं नाहीये ते. मग सांगते मी कसं सांग. एकालाच सिलेक्ट कर एकालाच. मी एकालाच केलंय घे. अरे तसं नाही म्हणजे काय होतंय ना. मजा येते. एक मिनिट अरे आता नव्हतं झालं गप्रा आनंद करतो. म्हणजे इरिटेशन आहे लिटरली फालतू एकदम म्हणजे फालतू ब्लॉग वर मला खूप फालतूचे कमेंट येतात असं मला वाटतंय. तर आय एम रेडी फॉर. जय श्रीराम. थांब जरा थांब. हो हा सेंटरला येतो म्हणजे प्रेमला चांगला आहे. तू तिकडे बसता इकडे कशाला सत्यनारायणच्या पूजेला बसलीस का. येस आधी माझंच चाललं. झालं असं आहे की आता जे आम्ही जे असं स्पिटिंग कोबरासारखं थुकलोय ते त्या फोनवरती तर थोडासा आमचा प्लॅन थोडासा चेंज झालाय. तर आता मी काय करणार म्हणजे जास्त वेळ नाही केला तुमचा. पाणी आम्ही कॅन्सल केलंय कारण की पाणी फोनची वाट लागेल माझ्या. हा कारण दुसरा फोन घ्यायला पैसे नाही 5 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये फोन करा होईल. तर आता मी एकत्र विदाऊट पाणी सुरुवात करतोय. जसं येईल तसं तुम्हीच हसा. आता आम्हाला हसायला येतं की नाही मला माहिती नाही. 1 2 3 काय एवढं हसायला नाही आलं पण मजा येते. मला आम्ही कशी वाटतोय तुम्हाला हसायला येते का. आम्हाला बिलकुल पण हसायला येत नाही. आता करूया आपण 1 2 3
किचिंग 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 किचिंग. आम्ही असंच ब्लॉग करूया, हे बेटर वाटते मला वाटतं. ब्लॉगिंग आपल्याला लोक बघून पण हसतील, पण क्यूट वाटतंय, छान वाटतंय. मला पण आवडलं. एक ससा आणि एक ससीन ससी अंबरनाथच्या जंगलामधनं इथे आले आहेत. मी जरा छानच दिसते. मी तर थोडी गाडी आली मला. सो आमचा एक छोटासा फोटो घेऊन काढू शकतो तुम्ही? थांबा काढते मी. तुझं कान आणि माझं एकत्र झालं. हा थांब जरा. ओ वाव वाव. तर ही अशीच हा असाच बावळटपणा तुम्हाला ह्या आताच्या पार्ट मध्ये बघायला मिळणार आहे, जो तुम्ही खूप खूप एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स, माझं नाव आहे पलत. मी इथे पलत आलोय. ही माझी आहे गर्लफ्रेंड तुतकी. हे दो सगळ्यांना. ती आता थोडी मोठी झाली आहे. तिथे ती आता माझी वाईफ आहे. वाईफ कारण आम्ही आता लग्न केलंय. आम्ही लग्न केलंय. लग्न भारी वाटते मला इथे. खूप दिवसांत आलं ना मी इथे. माझे डोले पण मोठे झाले. डोले पण मोठे झाले बा. दिसतात त्यात माझे डोले. जे नवीन आहेत त्यांनी ही सिरीज बघितली नसेल परत आणि तुतकीची, तर तुमच्यासाठी ही सरप्राईज. A few moments later. आमचा जो चॅलेंज व्हिडिओ आहे तो टोटली फसला. ठरवलं काहीतरी होतं आणि झालं काहीतरी वेगळं, पण मजा आली करताना. तर चॅलेंज तर नाही म्हणता येणार, पण जे म्हणायचं तुम्ही ते म्हणू शकता. ॲक्च्युली नाही, खूप फनी झाला, पण मला ॲक्च्युली ते हसायला येतं सारखं. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि एक छोटासा कमेंट आणि एक लाईक पण करा. बाकी हा चॅलेंज तर फेल झाला आहे. म्हणजे चॅलेंज व्हिडिओ मी सुरू केला होता, पण चॅलेंज फुल फेल झाला आहे. पण कोई बात नाही, त्याच्यामध्ये मजा आली. ठीक आहे. तर आता वाजले रात्रीचे 12:30. झोपतो. सकाळी लवकर उठून परत काम करायचं आहे. ठीक आहे. टेक केअर. बाय बाय.